नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला हिरव्या मिरच्यांची उडदाची डाळ करून दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे। अर्धी वाटी सालासकट उडदाची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ, पाव वाटीपेक्षा पण थोडीशी कमी, छोटी वाटी हरभऱ्याची डाळ, दोघं डाळ मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर चांगल्या 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आता कुकर तापवायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता डाळ चांगली स्वच्छ धुवून घेऊ। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि त्याचं पूर्ण काळपट पाणी निघून जातं। आणि सालासकट डाळ असल्यामुळे चवीला खूप छान लागते, भाकरीसोबत खूप छान लागते। बघा, एक वेळा करून बघा, तुम्ही परत परत बनवून खाल, इतकी छान लागते। आणि ही डाळ मी तुम्हाला 2-3 पद्धतीमध्ये दाखवेल। आता डाळ धुवून तयार झालेली आहे। आता गरम पाण्यामध्ये डाळ शिजवायला टाकून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे वरणाची डाळसारखी डाळ शिजवून घ्यायची। वरणाच्या डाळीपेक्षा थोडी कमी शिजवायची, 2च शिट्ट्या होऊ द्यायच्या। मी तुम्हाला 3 पद्धतीच्या डाळीचे प्रकार दाखवणार आहे। आता 2 शिट्ट्या झालेल्या आहे, डाळ आपली शिजून तयार झालेली आहे। आता डाळीला भाजीला फोडणी करून घेऊ। तर कढई तापवायला ठेवलेली आहे। आता त्यांच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं। गरम गरम भाकरीसोबत खूपच छान लागते ही डाळ। पोळीसोबत सुद्धा छान लागते, आपल्या आवडीप्रमाणे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि मिरच्या कापून घ्यायच्या। लसूण 10-12 पाकळ्या लसूण चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकायचे। बारीक बारीक तुकडे करायचे मिरच्यांचे, नाहीतर वाटून पण करता येते, पण हिरव्या मिरच्या कापून पण छान लागते, वाटून पण छान लागते ही भाजी। हे बघा, आता मिरच्या टाकून घेऊ। मिरच्या टाकून झालेल्या आहेत। मिरच्या थोड्या भाजल्या गेल्या की मग त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकायची। थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची, म्हणजे भाजीला चांगला रंग येतो। आता शिजलेली डाळ टाकायची। हे बघा, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकायचं, आपल्या आवडीप्रमाणे, घट्ट पातळ तुमच्या आवडीप्रमाणे बनवायची। हॉटेलपेक्षा पण भारी भाजी लागते, करून बघा। आता थोडंसं पाणी टाकायचं। अगदी पारंपरिक पद्धतीची भाजी आहे। आता अर्धा चमचा मीठ, थोडीशी कापलेली कोथिंबीर, तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी टाकायचं, थोडी पातळ पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचं, पण ही भाजी पातळच खूप छान लागते। आपली भाजी तयार झालेली आहे। बघा, रंग पण किती छान आलेला आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून घ्यायची। थोडीशी आता एका डिशमध्ये काढून घ्यायची। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।